चला नमस्कार तर मित्रांनो, आपलं सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी डॉक्टर गणेश शिंदे. आपण सर्वांनी एम-पी-एस-सी ग्रुप सीचा फॉर्म भरायला सुरुवात केली असेल आणि फॉर्म भरत असताना आपल्याला बरेचसे डॉक्युमेंटेशन काय हवं आहे, फॉर्म कसा भरायचा, इथून आपली सुरुवात होत असेल, की आपल्याला या बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतील. तर या संदर्भामध्ये हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे, जे पूर्णतः नवीन आहेत या परीक्षांमध्ये आणि त्यांनी फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही इथं सुरू केलेली आहे. मग यामध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे काय फॉर्म कसा भरायचा पूर्व परीक्षेत अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे यावरती आपण भर देणार आहोत. यामध्ये आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवरती संदर्भात टप्पे जे आहेत ते त्यांनी इथं स्पष्टपणे इथं सांगितलेले आहेत. त्या टप्प्यांना आपण इथं लक्ष करतोय. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विविध पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते प्रोफाईल तयार करणे हा इथला पहिला सगळ्यात महत्वाचा आहे. जर आपल्यापैकी कोणी नवीन विद्यार्थी असेल तर यांनी सगळ्यात अगोदर काम काय करायचंय, की एम-पी-एस-सीच्या प्लॅटफॉर्मवर जायचंय ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि त्यांनी दिलेली नोंदणी केली नसल्यास आपलं पहिले प्रोफाईल ही इथं क्रिएट करायची. आता प्रोफाईलमध्ये काय असणार आहे, तुमचं नाव असणार आहे, तुमचा पत्ता असणार आहे, तुमचा संपर्क क्रमांक असणार आहे, त्यासोबत तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते इथं पूर्ण असणार आहे. 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा अजून पुढे काही झालं असेल, तर त्याचा सुद्धा समावेश आपल्याला या प्रोफाईल अकाउंटमध्ये आपल्याला तिथं भरायचं आहे. यासोबत आपला फोटो असेल, आपली साइन असेल, त्यांनी पर्टिक्युलर त्याची साईज वगैरे जे आहे ते सर्व तिथं मेन्शन केलेलं आहे. यानुसार आपली प्रोफाईल एम-पी-एस-सीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपली प्रोफाईल ही क्रिएट करायची आहे. ओके. जेणेकरून आपल्याला नंतर भविष्यामध्ये जे फॉर्म भरायचे आहेत, ते फॉर्म भरणं या ठिकाणी सोपं होणार आहे. यानंतर बघा खाते तारखेले असल्यास व ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास ते अद्ययावत करणे म्हणजे बऱ्याच जणांचं खातं ऑलरेडी बनवलेलं आहे. पण आता त्यांनी बऱ्याच दिवसांचं खातंही करताय, तर त्याला अपडेट करायचंय. त्यामुळे आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन वाढलं असेल, त्यामुळे अपडेट करा. आपला संपर्क क्रमांक बदलला असेल, तर संपर्क क्रमांक बदलून टाका. आपला फोटो खूप जुना फोटो असेल, तर त्याला नवीन फोटोने चेंज करून टाका आणि आपल्या प्रोफाईलमध्ये अजून काही बदल असतील, तर ते बदल अद्ययावत करून घ्यायचे. ती जबाबदारी पूर्णतः आपली असल्याचं आपल्या इथं सांगितलेलं आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या खात्याची के-वाय-सी करण्याकरिता आयोगाच्या संकेतस्थळावरील क्रमांक एडीआर 2425 सीआर 6/2025 दिनांक 20 जून 2025 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे विविध कार्यपद्धतीनुसार कारवाई पूर्ण करण्याकरिता स्वतंत्र कालावधी उपलब्ध करून देण्यात येईल. सदर कालावधीमध्ये खात्याची के-वाय-सी करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं आधार कार्ड असेल, इतर गोष्टी असेल, त्या अपडेट करून घेणं गरजेचं आहे. वेळोवेळी ह्या गोष्टींना अपडेट करणं आयोगाने या संदर्भात सांगितलेलं आहे. 20 जून 2025 ला याचं अपडेशन हे दिलेलं आहे. ओके. यासोबत तुम्हाला विविध कालावधीत तसेच विविध पद्धतीने पुढीलप्रमाणे लागू असलेले त्यानुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे आवश्यक आहे, हे सांगितलंय. परीक्षा शुल्काचा भरणा विविध पद्धतीने करणं गरजेचं आहे. ओके. परीक्षा शुल्क जे आहे, जे काही परीक्षा शुल्क दिलं गेलंय, त्याला निश्चित पद्धतीमध्ये काय आपल्याला फी भरायची ऑनलाईन पद्धत यू-पी-आयद्वारे असेल, डेबिट कार्डद्वारे असेल, क्रेडिट कार्डद्वारे असेल किंवा तुम्ही ऑफलाईन करत असाल तर बँकेमध्ये जाऊन पैसे भरायचे असेल, ती पद्धत जी आहे ती त्यांनी मेन्शन केलेली आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार असून उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेल्या पत्रव्यवहाराचा पत्ता म्हणजे करस्पॉन्डन्स ॲड्रेस जो आहे, तो विचारात घेऊन तसेच परीक्षा केंद्राची मर्यादा ला विचारात घेऊन उमेदवारांना उपलब्धतेनुसार उमेदवारांच्या संबंधित जिल्ह्यातील अथवा नजीकच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल. म्हणजे काय? तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस, तुमचा जो परमनंट पत्ता जो असेल किंवा जो संपर्क साधण्याचा पत्ता असेल, त्या पत्त्याच्या नुसार तुम्ही एखादा जिल्हा निवडत असाल, जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर हा निवडत असाल आणि सुरुवातीला फॉर्म भरत असाल, तर संभाजीनगरमध्ये तुम्हाला भेटून जाईल. पण यथा कधी तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत थांबत असाल आणि औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगरमधले सगळे सेंटर फुल झाले असतील, तर मग आयोग ठरवणार तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठं तुम्हाला केंद्र देता येऊ शकतं किंवा तुम्हाला दुसरा जिल्हा बदलून सुद्धा दिला जाऊ शकतो. ह्याच्या विरुद्ध आपल्याला जाता येणार नाही कारण की इथं ठळकपणे या गोष्टी इथं मांडलेल्या आहेत. त्यामुळे एक्झाम फॉर्म हा लवकरात लवकर भरायचा आहे. संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आयोगाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. ऑनलाईन पद्धतीने ॲपमध्ये जाऊन प्रोफाईलमधून जाऊन आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, ज्या आपण पुढे बघणार आहोत. ओके. संयुक्त पूर्व परीक्षेकरिता भरावयाच्या अराखीव
आरक्षित एकूण बस संख्येच्या आधारे मुख्य परीक्षेत पात्र करायच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून सामायिक पूर्व परीक्षेमधील उमेदवारांच्या गुणांच्या आधारे गट क सेवेकरिता एकत्रित निकाल जाहीर करण्यात येईल. सगळ्यांचा एकत्रित रित्या पूर्व परीक्षा झाल्यावर निकाल हा जाहीर केला जाईल, हे सुद्धा इथं स्पष्ट केलं गेलंय. ओके. त्यानंतर उपरोक्त प्रमाणपत्र कागदपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना सर्वसाधारण सुद्धा सूचना प्रकरण क्रमांक 4 मध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे. संबंधित जाहिरातीस अनुसरून विविध निकष पात्रता तसेच प्रोफाईलमध्ये दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि फाईलमधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अपलोड करावयाची संबंधित कागदपत्रे प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना प्रदर्शित होतील. पात्रतेसंबंधातील विविध दाव्याच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही. ओके. अर्जासोबत प्रमाणपत्र कागदपत्रे सादर करण्याची कार्यपद्धत आयोगाच्या क्रमांक जो दिलाय 3 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध पत्रामध्ये त्याची नमूद केलेली त्यानुसार फॉर्म भरायचे. अर्जासोबत उमेदवारांचे प्रमाणपत्र कागदपत्रे डिजी लॉकर प्रणालीद्वारे सादर करण्याची कार्यपद्धत आयोगाच्या क्रमांक OS मध्ये 7 मे 2026 मध्ये त्यांनी जी पद्धत सांगितली त्यानुसार तुम्हाला भरायचे. म्हणजे डिजी लॉकर मध्ये सुद्धा तुमचे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, जे क्रॉस व्हेरीफाय हे या ठिकाणी केले जाणार आहेत. ओके. यानंतर जाहिरात अनुसरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या पद्धतीबाबत अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क कशा प्रकारे भरणे आवश्यक आहे याबाबत उमेदवारांना सर्वसाधारण सूचनांचे अवलोकन करून त्यानुसार अर्ज सादर करणे आवश्यक राहील. हे सुद्धा इथं स्पष्ट प्रमाणामध्ये सांगितलं गेलेलं आहे. यातलं फक्त डिजी लॉकर जो आहे ते लक्षात ठेवा. डिजी लॉकर जो आहे, डिजी लॉकर मध्ये सुद्धा आपण जे डॉक्युमेंट आपल्या प्रोफाईलमध्ये अटॅच केलेले आहेत हे डॉक्युमेंट आपल्याला डिजी लॉकर मध्ये ठेवायचे. जिथं क्रॉस व्हेरीफाय हे इथं प्रामुख्याने केले जाणार आहेत. ओके. आता आपल्या करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती ग्रुप सी च्या संदर्भामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जे आहे ते आपण सुरू केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचचं वैशिष्ट्य तज्ञ शिक्षक आहे, अनलिमिटेड वॉच टाइम आहे. त्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये व्हॅलिडिटी इथं उपलब्ध असणार आहे. यासोबत तुम्हाला 10 टेस्ट तुम्हाला इथं उपलब्ध असेल. चालू घडामोडीच्या नोट्स उपलब्ध असतील. यासोबत PDF स्वरूपामध्ये नोट्स तुम्हाला बायलिंग्वल असणार, इंग्लिश आणि मराठी स्वरूपामध्ये नोट्स उपलब्ध असतील. डाऊट सेशन इथं असणार आहे. फ्री मेंटरशिप उपलब्ध असणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी काय असणार आहे फक्त 1499 रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आहे. सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत हे जे सर्व लेक्चर्स हे आपले कंडक्ट केले जाणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी संधी सोडायची नाहीये, ही बॅच जॉईन करायची जेणेकरून 26 जी पूर्व परीक्षा गट क यासाठी तुम्हाला फायदा होईल. आणि दुसऱ्या बाजूला आपली फास्ट ट्रॅक रेकॉर्डेड बॅच आहे. आता ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. आता ही जी आहे ही फक्त रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच आहे. रेकॉर्डेड स्वरूप म्हणजे सिलेक्टिव्ह लेक्चर एक्झाम ओरिएंटेड असणार आहे. फास्ट ट्रॅक रेकॉर्डेड बॅच म्हणून याला ओळखलं जातं. आणि ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम फीचर इथं सुद्धा आहे. सर्वोत्तम शिक्षक आहे, अनलिमिटेड वॉच टाइम आहे. फक्त ही पूर्व परीक्षा पर्यंतच तुम्हाला याची व्हॅलिडिटी इथं उपलब्ध असणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला चालू घडामोडीच्या नोट्स उपलब्ध आहे, पर्सनल मेंटरशिप असणार आहे, करंट अफेअर्स वर भर असणार आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा आपण या ठिकाणी कंडक्ट करत आहोत. ओके. आणि ह्या फास्ट ट्रॅक रेकॉर्ड बॅचची प्राइस फक्त किती आहे? 199 रुपयामध्ये ही संपूर्ण बॅच तुम्हाला उपलब्ध होत आहे. 199 रुपयामध्ये ही बॅच उपलब्ध असणार. त्यामुळे संधी सोडायची नाही, संधी ग्रॅब करायची आहे. आणि तुम्हाला अधिक माहिती लागत असेल तर आपल्याला हा नंबर दिलेला आहे, क्रमांक दिलेले आहेत. या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकतात. त्या संपर्कावर तुम्हाला तुमचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवले जातील. ठीक आहे. यामध्ये सगळ्यात अगोदर बघा, तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्ही लॉग इन केलंय, तुम्ही सगळ्या गोष्टी फुलफिल केल्यात. सगळ्यात जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला क्रिएट न्यू अकाउंट वर क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्ही तुमची प्रोफाईल इथं बनवणार आहात. तुमचे फोटो वगैरे सगळे असणार आहे. तुमची कॅटेगरी सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा. कास्ट सर्टिफिकेट कार्ड टाका, म्हणजे डॉक्युमेंटेशन तुमचे क्लिअर करायचे. त्यानुसार तुम्हाला क्रिएट अकाउंट करायचे नवीन विद्यार्थ्यासाठी. जर आपण जुने असाल तर इथं तुम्ही जो काही रजिस्टर्ड ईमेल ऍड्रेस असेल किंवा मोबाईल नंबर असेल तो इथं नंबर टाकायचा आहे आणि ह्या नंबरनुसार तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जायचं आहे. यानंतर तुम्हाला पासवर्ड असेल तुमचा, पासवर्ड इथे फिलअप करायचा आहे आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करायचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या खात्यामध्ये एंटर करणार. तुम्ही तुमच्या खात्यात एंटर केला तर तुम्हाला अशा प्रकारची एक स्क्रीन दिसेल. यामध्ये तुम्हाला होम असेल, प्रोफाईल क्रिएशन असेल, ऑनलाईन ऍप्लिकेशन असेल, माय अकाउंट असेल, करस्पॉन्डन्स असेल. करस्पॉन्डन्स म्हणजे काय, तुम्हाला एमपीएससीने काही पत्र व्यवहार केला असेल तर ते तुम्हाला ऑनलाईन मध्ये इथं उपलब्ध राहील. माय अकाउंट म्हणजे तुमचं प्रोफाईल जे आहे
तुम्ही कोणकोणते फॉर्म भरलेत, त्याची फी किती आहे, त्या सगळ्या गोष्टी भरल्यात का, हे अपडेट जे असेल ते माय अकाउंटमध्ये असणार आहे. आणि सध्याच्या स्थितीमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजे आता जे काही आपल्या फॉर्म सध्या निघालेले आहेत, त्या फॉर्मचं काय असणार आहे, इथं यादी असणार आहे ह्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता ह्यावरती क्लिक केलं आणि नंतर प्रोफाईल क्रिएशन असणार आहे, त्यामध्ये अपडेट काही असेल तर आपल्याला यामध्ये करावं लागेल. आपल्याला मुख्यतः कुठे जायचंय, या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जायचंय. या ॲप्लिकेशनमध्ये गेलात की तुम्हाला मुख्यतः हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल, जे सध्या ॲड चालू आहे त्या संदर्भात स्ट्रक्चर इथं दिसेल. यामध्ये सध्या आपल्याकडे जी ॲड आहे ती म्हणजे मुंबई नगरपाल शरीफ कार्यालयातील बेलिफ आणि लिपिक पद जे आहेत 33 पद आहे. त्या 33 पदासंदर्भातली ही जाहिरात आहे. यानंतर रसायनशास्त्र गट ब विज्ञान खनिज कर्म संचालनालय नागपूर या माध्यमातली एक जाहिरात आहे. ती जी ॲड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण त्यासाठी फॉर्म भरतोय ते म्हणजे एमपीएससी गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जी 2679 जागा आहेत त्यासाठी आपण इथं फॉर्म भरतोय. मग आपल्याला काय करायचंय, याला क्लिक करायचंय किंवा ऍड बघायची असेल त्याला व्ह्यू करायची आहे. ओके, याला क्लिक केल्यानंतर आपल्याला जे समोरचं नवीन स्ट्रक्चर दिसेल ते आपल्याला या स्वरूपातलं स्ट्रक्चर आपल्यासमोर उपस्थित होईल. मग आता महाराष्ट्र ग्रुप सी सिव्हिल सर्व्हिसेस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जे आहे ते असं येईल. इथं डेट सापडेल 27/6 27 जून 2026 पासून फॉर्म सुरू झाले. 17 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे. 20 तारखेपर्यंत ऑफलाईन मध्ये आपल्याला चलन भरायचंय हे त्यांनी स्पष्ट केलंय. चेक इलिजिबिलिटी म्हणजे ग्रुप सी मध्ये तुम्ही कोणकोणत्या पदासाठी पात्र आहात, तुम्ही प्रोफाईल टाकलेलं आहे तुमचं, त्या प्रोफाईल मध्ये तुम्ही पात्रता तुमची स्पष्ट होते. त्यानुसार तुम्ही काय करते, चेक इलिजिबिलिटी यावरती क्लिक करायचं. चेक इलिजिबिलिटी वरती क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या संदर्भातले जे इलिजिबल तुम्ही ज्या ज्या सेक्शन मध्ये असाल त्या सेक्शनच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय, यू आर इलिजिबल असाल तर यू आर इलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट असं तुम्हाला ऑप्शन येतात. मग तुम्ही एक पेक्षा जास्त जागांसाठी पात्र असाल तर तुम्हाला प्रत्येकासाठी या सगळ्या गोष्टी इथं येऊन जातील. त्याला तुम्हाला अप्लाय करायचंय म्हणजे त्याला क्लिक करायचंय, अप्लाय करायचंय. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या लेफ्ट साइड मध्ये असं एक स्ट्रक्चर दिसेल. यामध्ये तुम्हाला इथं टिक मार्क करायचंय. इथं तुमचं नाव असणार आहे, ऑलरेडी स्टॅब्लिश असणार आहे ते नाव असेल. इथं तुमचं लोकेशन जे काही असेल, छत्रपती संभाजीनगर, पुणे असेल, लातूर असेल, नांदेड असेल, विदर्भातलं नागपूर असेल, अमरावती असेल किंवा रत्नागिरी असेल, या जे काही असेल तुमचं लोकेशन ते लोकेशन फॉर्म भरताना ते लोकेशन इथं फिलअप करायचंय. त्यानंतर तुमचं सिग्नेचर असेल इथे. या ठिकाणी तुमची सिग्नेचर जी आहे अपलोड प्रोफाईलमध्ये अपलोड असेल ती सिग्नेचर इथं ऑटोमॅटिक येऊन जाईल आणि इथं तुमचा लेटेस्ट फोटोग्राफ जो असेल तो इथे येऊन जाईल. तो आल्यानंतर तुम्हाला इथं सबमिट आणि पे फी हा ऑप्शन दाबायचा आहे आणि हे ऑप्शन दाबल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो या ठिकाणी फिलअप होताना दिसून येईल. ओके, अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे. या संदर्भात जे काही डिटेल्स आहेत त्या तुम्हाला तिथे उपलब्ध आहेत. पुन्हा एकदा सांगतोय, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या एमपीएससी ग्रुप सी ची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच सुरू झालेली आहे. ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बॅच आहे. रेकॉर्डेड मध्ये ₹199 ही बॅच तुम्हाला उपलब्ध होत आहे. यामध्ये फास्ट ट्रॅक स्वरूपातली ही बॅच असेल. त्यामध्ये तुम्हाला फास्ट ट्रॅक स्वरूपातले लेक्चर्स इथं उपलब्ध असेल. दुसऱ्या साईडला असं म्हणलं जातंय की एमपीएससी ग्रुप सी मध्ये तलाठी भरतीची तलाठी भरतीची परीक्षा सुद्धा घेतली जाणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. त्यामुळे आपली तलाठी भरती 2026 ची डायरेक्ट बॅच चालू होते. यामध्ये ₹699 फी आहे. यामध्ये सुद्धा आपला सेम फीचर आहे. सर्वोत्तम शिक्षक, अनलिमिटेड वॉच टाइम, 10 पेक्षा जास्त टेस्ट तुम्हाला उपलब्ध असणार आहे, अनलिमिटेड वॉच टाइम असणार आहे. त्यासोबत तुम्हाला मेंटरशिप असेल, डाऊट सेशन असणार आहे. या सगळ्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. पीडीएफ नोट्स सुद्धा असणार आहे. आणि ह्या कितीमध्ये, फक्त ₹699 मध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध ही असणार आहे. त्यामुळे संधी सोडायची नाही. अधिक माहितीसाठी तुम्हाला खाली संपर्क क्रमांक दिलेला आहे. त्या संपर्क क्रमांकावरती काय संपर्क साधायचा आहे. नाहीतर करिअर ऑर्बिट अकॅडमीचं खाली लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या लिंकला क्लिक करायचंय आणि आपली बॅच जॉईन करायची. ठीक आहे, चालेल. थँक्यू व्हेरी मच.